नमस्कार, मी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गणेश चतुर्थीचं शुभप्रसंगी आपल्या सर्वांना प्रथमतः मी मनापासून शुभेच्छा देतो. गणेश उत्सव समारंभाचं सूत्रसंचालन करणं हे तर खूप जबाबदारीचं आणि आनंददायी काम आहे. यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे काही माहिती, मार्गदर्शन, काही सूचना देतो, तर त्याचं व्यवस्थितरित्या त्या फॉलो करा आणि एक उत्कृष्ट सूत्रसंचालन गणेश उत्सव समारंभाला तुम्ही करू शकाल. तर समारंभासाठीची असणारी निवेदकाची पूर्वतयारी म्हणजे सूत्रसंचालकाने समारंभाची संपूर्ण माहिती घ्यावी. कोणते कार्यक्रम होणार आहेत, कोणते पाहुणे येणार आहेत, कोणते विशेष आकर्षण असणार आहे, याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. सूत्रसंचालनाचा एक आराखडा तयार करा. यात वेळापत्रक, कोणत्या मंत्राचे वाचन करायचे, कोणते भाषण करायचे, कोणत्या खेळांचे आयोजन करायचे, या सर्व गोष्टींचा समावेश करा. समारंभात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची तपासणी करा. मायक्रोफोन, स्पीकर, प्रोजेक्टर इत्यादी सर्व उपकरणे योग्य प्रकारे काम करत आहेत का याची खात्री करा. तुम्ही घालणार असलेले कपडे देखील या निमित्तानं तुम्ही निवडणं गरजेचं आहे. पारंपरिक आणि सुंदर कपडे निवडा, जेणेकरून तुम्ही या कार्यक्रमात अधिक आकर्षक दिसाल. तर सूत्रसंचालनाची सुरुवात करत असताना सूत्रसंचालकाने सर्वप्रथम सर्वांना नमस्कार कराव्या. दोन्ही हात जोडून जय गणेश असं म्हणून आपण कार्यक्रमाची सुरुवात करू शकतो. दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करा. जे मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरांचा नामोल्लेख करून त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. गणेश मंडळाचं नाव आणि मान्यवरांचं नाव, त्यांचं पद व्यवस्थितरित्या सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी सादर करावं. श्री गणेश स्तोत्र किंवा आरतीचं गायन आणि त्याची पार्श्वभूमी सूत्रसंचालकांनी व्यवस्थितरित्या सांगून त्याबद्दलच्या असणाऱ्या सूचना व्यवस्थितरित्या द्याव्यात. तसेच विशिष्ट व्यक्तींचा परिचय, उपस्थित असलेल्या विशिष्ट व्यक्तींचा परिचय सूत्रसंचालकाला सहजपणे करून देता यायला हवा, तो देखील अचूक. मग समारंभाचा उद्देश, या समारंभाचा, या गणेश उत्सवाचा उद्देश काय आहे हे उद्देश त्यानं थोडक्यात त्याला सांगता यायला हवा. समारंभाचा असणारा मुख्य भाग, त्यामध्ये असणारे विविध कार्यक्रम, भजन असेल, कीर्तन असेल, नृत्य असेल, नाटक असेल इत्यादी विविध कार्यक्रम त्यावेळेचे असणारे, त्याबद्दलचं सूत्रसंचालन त्याला करता यायला हवं. पाहुण्यांचे भाषण, उपस्थित असलेल्या पाहुण्यांना भाषणासाठी सूत्रसंचालकाने आमंत्रित करणं गरजेचं आहे. तसेच जे आनंददायी खेळ असतील, लहान मुलांसाठी किंवा तरुणांसाठी काही खेळ असेल तर त्या खेळाबद्दलची माहिती अचूकपणे निवेदन करणं गरजेचं आहे. गणेशजींच्या जीवनावर आधारित प्रश्नोत्तरे असतील, ते देखील प्रश्नोत्तरे त्या व्यवस्थितरित्या सूत्रसंचालकाने त्याचं निवेदन करणं गरजेचं आहे. आणि या गणेश उत्सवाच्या समारंभाचं सूत्रसंचालन करत असताना, समारोप करत असताना आभार, अर्थात उपस्थित सर्वजणांचा आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करावा. मंगल आरती करून हा कार्यक्रम शेवटी त्याचा समारोप करावा. सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. त्या म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही चांगले करू शकता याची खात्री करा. स्पष्ट आणि मोठ्या आवाजात बोला. सर्वजण तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्टपणे सर्वांना ऐकू येईल या रीतीने स्पष्टपणे मोठ्या आवाजात बोलणं गरजेचं आहे. हसतमुख राहा. तुमचा चेहरा हसतमुख असणं आवश्यक आहे. कार्यक्रम जो नियोजित असलेला कार्यक्रम पत्रिकेनुसार, वेळापत्रकानुसार होईल याची काळजी सूत्रसंचालकाने घ्यावी. अचानक झालेल्या बदलांना तत्पर राहा. जर काही अचानक बदल झाले तर त्याला तत्पर राहणं आवश्यक आहे. सूत्रसंचालकाने सूत्रसंचालनाची पूर्वतयारी करून ठेवत असताना त्याचा आराखडा सुरुवातीला तयार करून ठेवा. त्याचा सराव करा, अभ्यास करा, सातत्यानं त्याचा रियाज करा. तसेच अन्य सूत्रसंचालकांचे व्हिडिओ पहा, त्याबद्दलची माहिती घ्या, त्याबद्दलच्या टिप्स घ्या. तसेच तुमची स्वतःची एक अनोखी शैली या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने विकसित करणं गरजेचं आहे. सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकाने त्या कार्यक्रमातून निर्भीडपणे आनंद घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाची सूचना, या माहितीचा वापर केवळ सूचना म्हणून करा. प्रत्येक समारंभ वेगळा असतो, त्यामुळे सूत्रसंचालनाची पद्धतही बदलू शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुमचं सूत्रसंचालन अधिक मनोरंजक तुम्ही बनवू शकता. मी आशा करतो की ही दिलेली माहिती तुमच्यासाठी निश्चितपणानं उपयोगी ठरणार आहे. गणेश चतुर्थीच्या असणाऱ्या या समारंभाचं सूत्रसंचालन उत्कृष्ट होण्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. धन्यवाद.
आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.